मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त असाल तर मी आज बनवले आहे आलू आणि सोजीपासून कटलेट। कटलेट हे पौष्टिक आणि आहारी खाण्यालायक वस्तू अशी आहे। नाश्त्यामध्ये तर एकदमच छान असे बघा आहे। तर तुम्ही पण बनवा आणि लवकरात लवकर खायला या। क्रंची आणि क्रिस्पी असे हे कटलेट तयार होतात। मी हिरवी चटणी आणि सॉस सोबत एकदम मस्त असे झटपट तयार केलेली रेसिपी आहे। तुम्ही पण या मित्रांनो पॅन गरम झालाय, तेल टाकलं, जिरं मोहरी सोडून टाकायची। जिरं मोहरी झाली की लगेच पाणी सोडायचं। पाणी थोडंसं उकळलं की त्याच्यामध्ये सोजी टाकायची। सुजी म्हणजे रवा हा टाकायचा आणि त्याचा पोळीचा घोल करतो त्या प्रकारे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। त्याचा गोळा तयार झाला की त्याच्यामध्ये मिश्रण मिसळवायचं। तर अशा प्रकारे गोल तयार झालेला आहे। मित्रांनो, हे सुजी झाली आहे। आता हे आलू याच्यामध्ये टाकून देऊ आणि मिळवून टाकू। मिळवून टाकून हिंग, जिरे, धनिया पावडर, मिरची, लाल मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची आहे याच्यात, हिरवी मिरची, तीळ, हळद, कांदा, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ। हे सर्व मिळवून घ्यायचं। याला चांगलं असं मिळवून टाकू। आता याला कटलेटचा शेप देऊ। हे घ्यायचं, अशा प्रकारे पौष्टिक आणि टेस्टी आणि झटपट असा नाश्ता तयार होणारा रेसिपी आहे।
फार असे सुंदर लागतात मित्रांनो कटलेट खायला। तुम्ही पण घरी बनवून पहा माझ्या रेसिपी चॅनलवर। लाईक आणि सबस्क्राइबर करा। अशा प्रकारे सर्व करून टाकायचे। अशा प्रकारे सर्व टिक्की बनवून टाकायची आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर मध्ये टाकून द्यायची। हा कॉर्नफ्लॉवर आहे, याच्यामध्ये पाणी टाकू आणि भिजवून घेऊ। अशा प्रकारे थोडंसं मीठ टाकू। अशा प्रकारे पाणी टाकून सोडू। हे कटलेट एक एक घेऊ, कॉर्नफ्लॉवर मध्ये टाकू। असे मिसळू आणि या भुर्क्यामध्ये टोचच्या भुर्कामध्ये असे एक एक सोडू। बघा एक एक असे सोडू। बाकी पण असे सोडून देऊ। याला मधामधात चेक करायचं। मधामधात चेक करू। मधामधात याला चेक करू। बघा किती चांगले होऊन राहिले। तर मित्रांनो हे झाले आहेत। तर अशा प्रकारे काढून टाकू।